एक माजी गोलंदाज सन्माननीय गणपतजी भोईर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. तसेच कासने गावातील जे प्रतिष्ठित नागरिक अगदी व्यासपीठाच्या समोर बसलेले आहेत त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे आहे. व्यासपीठाच्या अगदी समोर बसलेले कासने गावातील प्रतिष्ठित नागरिक आपणास विनंती असेल आपण व्यासपीठाकडे येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. कुकसे टीम के दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज दोनों भाई क्रीज पर पहुंच चुके हैं. एक स्थापित सलामी जोड़ी है सचिन, देखा जाए तो बंटी और बबलू की बहुत ही प्रसिद्ध भाइयों की ये जोड़ी है भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट में. निश्चित एक मोठं संघ आहे आणि या मोठ्या संघामध्ये आपण वारंवार पाहत असतो, जास्त बदल घडले करत नाही आणि त्याचाच फायदा नेहमीच संघाला होत असतो. म्हणूनच बंटी आणि बबलू वारंवार सलामीची फलंदाजी सलामीसाठी येत असतात. 2 साल पहले जब बंटी पूरी तरह से फिट नहीं थे, वो खेले नहीं थे एक सीज़न, तब महेश पारी की शुरुआत करने आते थे. लेकिन पिछले सीज़न में वापसी की बंटी ने. हालांकि पिछला सीज़न उतना अच्छा तो नहीं रहा उनके लिए, लेकिन इस सीज़न में बहुत ही बढ़िया फॉर्म में नज़र आ रहे हैं बंटी. और दोनों भी भाई, बबलू तो हमेशा की तरह, वो तो एवरग्रीन प्लेयर है पीटीसी के. निश्चित आणि एक गोष्ट निश्चित आवर्जून सांगणे अजय घरत, कारण ह्या संघामध्ये आपण पाहिलं असेल विकी स्पोर्ट कुकसे म्हणजे आज पीजी स्पोर्ट नावाने या स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळतायत. तर सिनियर खेळाडू आहेत आणि ते चांगले क्रिकेट प्रदर्शन करतात. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू चेंडू खेळकडे बॅटमध्ये स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उमेश हालके येत आहेत. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि 2 धाव्यांचा प्रयत्न सहज करते. थोडंसं लेझी क्रिकेट बंटी आणि बबलू याच्याकडनं पाहायला मिळालं. खरं तर आपण पाहिलं असेल विक्रांत गायकर आणि उमेश हालके चेंडूपर्यंत पोहोचले होते आणि पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल उमेशच्या माध्यमातून. मी सिनियर खेळाडूंचं जे म्हणत होतो त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल बंटी बबलू चेतन आहेत, महेश आहेत, चांगले खेळाडू आहेत ज्यांनी या संघाला निश्चितच आपलं 100% योगदान देण्याचा प्रयत्न करत असतात. क्षेत्ररक्षण बहुत अच्छा रहा है आज दिन भर. हम यदि देखें तो अमर स्पोर्ट्स कासनी टीम द्वारा, साथ में गेंदबाजों ने भी अच्छा प्रदर्शन किया है. बल्लेबाजी तो बहुत ही उम्दा रही है. मयूर पहला ओवर करते हुए इस बार पुल कर दिया है, बहुत ऊपर खेल बैठे हैं. फील्डर गेंद के क्या नीचे पहुंच पाएंगे? जी नहीं, वहां पर कोई खिलाड़ी ही नहीं है. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. देखना है 4 है या 6. मुझे पहले ऐसे लगा कि शायद वहां पर फील्डर है, लेकिन वहां पर कोई खिलाड़ी नहीं था. और गेंद क्या सीधे बाउंड्री लाइन के बाहर जाकर गिरी है या फिर बाउंस पर चली गई है. प्रिंस मूवीज का बहुत ही खूबसूरत टेलीकास्ट स्लो मोशन में दिखाया जा रहा है. तो चौके का इशारा आता हुआ अंपायर का. पहला चौका इस मैच का. क्वार्टर फाइनल मुकाबला है दो बड़ी टीमों के बीच में. पीजी स्पोर्ट्स कुक्सी टीम टॉस गंवाने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई. 2 शॉर्ट पिच गेंदे यहां पर देखने को मिली है मयूर द्वारा. एक और शॉर्ट ऑफ लेंथ गेंद, इस बार बढ़िया संपर्क. ये तो क्लीन स्ट्राइक है. इस बार 6 रन. तर बबलू पाटील इथे मात्र ऑन फायर पाहायला मिळतात आणि खरं तर फलंदाजीपेक्षा खराब गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते मयूर दलवी यांच्याकडनं. आखूड टप्प्याचे चेंडू सातत्याने हाताळतायत मयूर दलवी. घरच्या मैदानावर खेळताना खरं तर खराब कामगिरी ह्या सामन्यामध्ये मयूर दलवी यांच्याकडनं खरं गती नाही आणि आखूड टप्प्याचे चेंडू. कहीं ना कहीं काफी प्रेशर उन्होंने ले लिया है.
देखा कि बबलू सामने है और कई बार ऐसा होता है, बबलू जब सामने आ जाते हैं तो बड़े बड़े गेंदबाजों के पसीने छूट जाते हैं और उसी का ये नतीजा है कि वो अपनी क्षमता के अनुसार प्रदर्शन नहीं कर पा रहे हैं। अच्छी रफ्तार वो निकाल सकते हैं लेकिन धीमा डाल रहे हैं और शॉर्ट पिच गेंदबाजी लगातार कर रहे हैं, उसका खामियाजा भुगतना पड़ रहा है इस समय अमर स्पोर्ट्स कास्ट ने टीम को। स्कोर 12 रन बिना किसी नुकसान के। मयूर दळवी पुन्हा सज्ज होते, इथे मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळतायत, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातो एका टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी चौकार. आणि अमर स्पोर्ट कासने संघाला इथे अजून एक पारितोषिक येतंय. जर हा सामना आपण विजयी झाला तर सन्माननीय कसनेगावचे उद्योगपती आमचे परम मित्र अक्षयजी गगे यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जर हा सामना जिंकला तर सन्माननीय अक्षयजी गगे आमचे साडो आहेत, त्यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि परेश गगे यांनी जर झेल घेतला तर अक्षयजी गगे यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपये दिली जातील. बहुत ही धुआंधार और विस्फोटक शुरुआत अपनी टीम को दिलाते हुए बैट्समैन बबलू पाटिल। अभी तक 2 चौके निकले उनके बैट से और एक सिक्सर। क्या खूबसूरत शॉट खेला था उन्होंने, कवर्स के ऊपर से विड्थ मिली थी, जगह मिली थी और अभी तक ज़्यादातर कमज़ोर गेंदें ही की है गेंदबाज मयूर ने। काफ़ी दबाव महसूस करते हुए मयूर एक बार फिर से माउली फोर्ट एंड से राइट अमोर द विकेट। इस बार अच्छी गेंद, ये बेहतर लंबाई है, बॉलर की तरफ खेलने पर मजबूर किया था, लगभग यॉर्कर लेंथ। फुलर लेंथ की गेंदें हमने पहले देखी ही नहीं थी और नतीजा ये रहा कि चौके छक्के देखने को मिले। पहली फुलर लेंथ की गेंद और वो डॉट चली गई। 5 गेंदें हो चुकी है, स्कोर 16 रन बिना किसी नुकसान के। इस टूर्नामेंट में बबलू का प्रदर्शन यदि हम देखें तो पहले मैच में 29 रन, दूसरे मैच में 15 रन, पिछले मैच में नाबाद 22 रन और इस मैच में अभी तक 16 रन बनाकर खेल रहे हैं। बबलू म्हणजे अतिशय फॉर्ममध्ये असलेले फलंदाज आहेत, ज्यांच्या माध्यमातून सतत फॉर्म आणि 64 मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक त्यांच्या नावावर आहे. इतर मात्र आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, पंच केला, डीप पॉईंटच्या क्षेत्रामधून चेंडू जातोय, सरळ 4 धावांसाठी चौकार. खरपूस समाचार घेण्यात आलेला आहे. रिले स्प्रे द्यायचा आहे फर्स्ट एड बॉक्स घेऊन. अनिकेत भोईर याला विनंती असेल की आपण मैदानामध्ये पोहोचायचं आहे. बबलू पाटील याला थोडीशी दुखापत झालेली आहे. जी हाँ, कहीं ना कहीं वो अपने पीठ में थोड़ा सा मुझे लगता है कि दर्द महसूस कर रहे हैं, लेकिन कमर तोड़ दिए उन्होंने मयूर की गेंदबाजी की। 1 ओवर में 20 रन बिना किसी नुकसान के। जे मयूर दलवी याच्याकडे क्षमता आहे आणि वारंवार सिद्ध सुद्धा केलेली आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल बबलू सारखा फलंदाज स्ट्राईकवर होता, कुठेतरी दडपण असेल बबलूचा, दडपण असेल या सामन्याचा, त्यामुळेच कुठेतरी गती कमी पाहायला मिळाली मयूर दलवी याच्याकडनं. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहिली असेल तर 6 पैकी 5 चेंडू या आखूड टप्प्याचे चेंडू हाताळले मयूर दलवी याने. एक चेंडू आपण पाहिला तर यॉर्कर चेंडूचा प्रयत्न केला, त्यामध्ये यशस्वी झाला, निर्धाव चेंडूची एक निर्धाव चेंडू हाताळला. मात्र 5 चेंडूवर धावा खर्च केल्यात आतापर्यंत 20 मयूर दलवी याने. पहिले षटक समाप्त होते, दुसऱ्या षटकासाठी मार्गस्थ होत आहेत महेश दलवी, मागील सामन्यातील हिरो. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक ज्यांच्या नावावर आहेत ते महेश दळवी गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मात्र चेंडू एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निलेश आहेत, मात्र निलेश यांच्यासाठी सुवर्ण संधी होती. झेलसाठी 1100 रुपये आहेत, तब्बल 1100 रुपये. सन्माननीय प्रदीपजी अलके साहेब ओबीसी सेल विभाग प्रमुख, शिवसेना विभाग प्रमुख आहेत, त्यांच्या माध्यमातून झेलसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक आहे फक्त आणि फक्त. निलेश आलके ग्रामपंचायत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत यांच्यासाठी. गोलंदाज महेश पूर्ण सज्ज. इथं मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कल्पेश शेळके झेपावत आहेत, मात्र एका धावेवर समाधान. करामती करतोय कल्पेश, खरं तर खूप दूर होता. कल्पेश नेहमीच ह्या मैदानावर असेल किंवा या संघासाठी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याचं जे नाणं आहे ते नेहमीच दाखवत असतो, चमकवत असतो. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत असेल, फलंदाजी असेल, गोलंदाजी, सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर असा क्रिकेटपटू आहे आणि अतिशय शांत आणि संयमी क्रिकेटपटू आहे. बिल्कुल एक होल हार्टेड क्रिकेटर कहे जा सकते हैं कल्पेश। विकेट की इस समय तलाश है अमर स्पोर्ट्स कास्ट ने टीम को।
शॉर्ट पिच गेंद इस बार थोड़ा जल्दी खेल बैठे थे, गेंद कहीं ना कहीं थोड़ी सी धीमी गति से आई थी, हल्की सी गति निकाल ली थी वहां पर गेंदबाज ने, और थोड़ा अतिरिक्त उछाल भी था। बैट्समैन ने हुक लगाने की कोशिश की थी वहां पर बबलू ने, लेकिन पूरी तरह से चूक गए। ये देखिए आणि यष्टी रक्षकाची भूमिका आपण पाहू शकता. प्रवीण गगे, काय अप्रतिम यष्टी रक्षण त्यांच्या माध्यमातून होते. पूर्ण संघाला एक संघ बांधण्याचं कार्य जर कोण करत असतं तर ते म्हणजे यष्टी रक्षक, आणि त्याची जिम्मेदारी चोख बजावतायत प्रवीण गगे. आपण पाहू शकता शॉर्ट थर्डमॅन मध्ये अमर भोईर आहेत, शॉर्ट लॉंग लेग मध्ये अमोल दलबी. इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय, बॅटच्या पट्ट्यामध्ये आलाय चेंडू, चेंडू जाईल सरळ लॉंग ऑन, क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं जाईल, चेंडू मागवावा लागेल मैदानाच्या बाहेरनं. 7 धावांसाठी षटकार. भले ही बबलू पूरी तरह से फिट नहीं है, लेकिन वो हमेशा सुपर हिट रहे हैं और इस मैच में भी बढ़िया बैटिंग करते हुए स्कोर 6 रनों की बदौलत उछलता हुआ 29 पर पहुंच चुका है बिना किसी नुकसान के। पहली 3 गेंदें अच्छी रही थी, सिर्फ 3 रन खर्च किए थे। इस बार यॉर्कर का प्रयास किया, लेकिन सही ठिकाने पर गेंद गिरी नहीं और उसको ठिकाने लगाते हुए बैट्समैन बबलू. महेश मात्र आपण मागील सामन्यामध्ये पाहिलं, 3 गडी लगातार बाद केले, काय गोलंदाजी हाताळली होती. धावाही सर्वात कमी खर्च केल्या, सर्वात किफायतीशीर गोलंदाज म्हणून ते साबित आहेत आणि नेहमी दाखवून देत आहेत महेश. इथे मात्र पुन्हा ओव्हरपिच चेंडू भिरकावून देत आहेत, कव्हरच्या वरनं चेंडू जातोय. 7 धावांसाठी षटकार. काय फटकेबाजी सुरू आहे बबलू पाटील यांच्या माध्यमातून. नेहमीच नानाशेठ गोंधली मैदानावर असताना एक गोष्ट नेहमीच सांगत असतात गोलंदाजांना, फलंदाजांना रीड करा, फलंदाजांना वाचा, जे फलंदाजांना जमत नाही तेच चेंडू वारंवार हाताळा. इथे मात्र जो चेंडू निर्धाव निघाला तो चेंडू कुठेच मात्र नंतर पाहायला मिळाला नाही महेश दलबी याच्या माध्यमातून. मात्र ज्या चेंडूवर षटकार येते ते चेंडू वारंवार हाताळतोय, आणि नानाशेठ गोंधली नेहमी खरंच त्या गोष्टीवर विचार करावा लागेल. जे जमत नाही फलंदाजांना ते गोलंदाजांनी ते चेंडू टाकायचे असतात. उसके लिए होमवर्क बहुत ही महत्वपूर्ण है. अगली गेंद इस बार दिशाहीन गेंद है. अब स्पष्ट रूप से दबाव नजर आ रहा है गेंदबाज महेश पर, क्योंकि पिछली 2 गेंदों पर 2 छक्के लगे हैं. स्कोर आगे बढ़ता हुआ कुक से टीम का 36 रन बिना किसी नुकसान के. दूसरे ओवर का खेल प्रगति पर है. टॉस हारने के बाद पहले बैटिंग करती हुई कुक से टीम अमर स्पोर्ट्स कासनी टीम के विरुद्ध. पीजी स्पोर्ट्स के नाम से आज कुक से टीम खेल रही है इस टूर्नामेंट में. नाम में भले ही बदलाव हुआ है, लेकिन काम तो वही है. विस्फोटक अंदाज में बैटिंग करते हुए बबलू. इस बार धीमा डाला था, लेकिन पीछे रखा और बहुत ऑफ स्टंप के बाहर. एक और वाइड. और बबलू ने जिस तरह से गेंद की पिटाई की है, ऐसे पिटाई की है मानो वो अपने जानी दुश्मन की पिटाई कर रहे हो. निश्चित महेश नवखे गोलंदाज आहेत, पण क्षमता आहे ज्याप्रमाणे या पूर्ण सीझनमध्ये ज्यांची गोलंदाजी आपण पाहिली असेल, अनेक स्पर्धेमध्ये ज्यांनी स्पर्धा गाजवल्या, अक्षरशः आतकोलीच्या दोन्ही स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पीजी स्पोर्टच्या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी. आता इथे अमर स्पोर्टच्या या स्पर्धेमध्ये स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दलवी स्मृती चषकामध्ये सुद्धा अप्रतिम गोलंदाजी हाताळतो. इथे मात्र शेवटच्या सामन्यात दडपण घेतलंय. इथे मात्र मी म्हणालो होतो अकुट टप्प्याचे चेंडू हाताळावे लागतील आणि निर्धाव चेंडूची सांगता, ज्याप्रमाणे मी म्हणालो होतो नानाशेठ गोंधली नेहमी सांगतायत, जे चेंडू फलंदाजांना जमत नाही ते मात्र गोलंदाजांनी हाताळायचे असतात. इथे मात्र तेच हाताळतोय. 2 निर्धाव अकुट टप्प्याचा चेंडू बबलूसाठी महेश दलवी पूर्ण करतोय. देखिए महेश के पास अच्छी रफ्तार थी, और खास बात ये थी कि जब उन्होंने शॉर्ट पिच गेंदबाजी की तो वो काफ़ी अच्छे उछाल के साथ की. वो लगभग कंधे की हाइट पर गेंदें आई थी. 2 मरतबा उन्होंने वैसी गेंदें की और दोनों भी गेंदें डॉट चली गई. तो पूरे पारी में यही देखने को मिला है, या तो आप बहुत अच्छी शॉर्ट पिच गेंदबाजी करो या फिर बिल्कुल ब्लॉक में यॉर्कर लेंथ. अखूट टप्प्याचे चेंडू करायचे असेल तर आपली अखूट टप्प्याच्या चेंडूवर उचली सुद्धा पाहिजे आणि गती पाहिजे, सर्वात महत्त्वाचं. नाहीतर आपण अखूट टप्प्याचा चेंडू हाताळणार, गती नसणार, बॅटच्या पट्ट्यामध्ये मिरिटमध्ये चेंडू आला तर चेंडू सरळ बॅकवर्ड डीप स्क्वेअर असेल किंवा डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये निश्चितच 7 असणार. इथे 2 षटकं समाप्त झालेत. धावसंख्या धावफलकर पाहायला
हॅलो हॅलो. इथे मात्र धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते 57. काय फटकेबाजी सुरू आहे इथे बंटीकडनं. बंटी पाटील कल्पेश शिल्केच्या खराब चेंडूंची खरं तर खरपूस समाचार. इथे मात्र आता आखूड टप्प्याचा चेंडू आहे, गती सुद्धा आहे, मयूर दलवी आहेत तिकडे डीप मध्ये. एक धाव पूर्ण होईल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल बंटी पाटील याला. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते 58.
आणि अमोलेने धावा खर्च केल्या 16 आणि 74 धावा, 75 धावांचं आव्हान ठेवलंय ते अमर स्पोर्ट्स कास्ते संघासमोर. बबलू पाटील काय फटका खेळले शेवटच्या चेंडूवर अमोल दलवी याला. ज्याप्रमाणे पाहिलं लेग स्पिन चेंडू जोपर्यंत हाताळत होते पण पॉईंटच्या दिशेकडे वारंवार चेंडू खेळण्याचा प्रयत्न केले होते ते बबलू पाटील यांनी. मात्र ज्या वेळेस चेंडू लेग स्टिकवर ठेवला त्यानंतर चेंडू भिरकावून दिला काऊकरच्या डोक्याच्या वरनं 6 धावा. 38 धावा नाबाद बबलू पाटील यांच्या बॅटमधनं आल्या आणि बंटी पाटील यांच्याकडे 32 धावा कुठून काढल्या. आणि आपण पाहिलं असेल ज्याप्रमाणे निलेश हलके ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षक आहेत ज्यांनी झेल घेतला. सन्माननीय प्रदीपजी हलके शिवसेना विभाग प्रमुख ओबीसी सील यांच्या माध्यमातून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक जिंकलेले आहेत निलेश हलके. आणि हा सामना विजयी झाले तर सन्माननीय सुधीरजी गगेसाहेब यांच्याकडनं सर्व संघाला आणि पाठीराख्यांना रात्री भोजनाची व्यवस्था आहे. करिश्मा ढाबा. आणि आज सामना विजय झाले तर कसनेगावचे सन्माननीय उद्योगपती आमचे परम मित्र समाजसेवक अक्षयजी गगे यांच्याकडनं रोख रक्कम 5000 रुपये दिली जातील. माफ करा बबलू पाटील यांनी धावा जमा केल्या ते 47. थोडंसं आमचे जे स्कोरर आहेत ते थोडेसे नवीन स्कोरर आहेत नौखे आहेत मात्र प्रयत्न करतायत. सातत्य ठेवावं लागेल जर स्कोरिंगमध्ये आपल्याला पुढे जायचं असेल. दीपक ठाकरे आहेत आमचे परम मित्र. फलंदाजीसाठी स्ट्राईकला येत आहेत कल्पेश शेलके गोलंदाज. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू चेंडू हवेमध्ये आहे आणि कल्पेश याला माघारी परतावं लागेल. काय चेंडू हाताला होता आखूट टप्प्याचा चेंडू होता. कुका होते तिकडे आणि कुका याने झेल घेतलेला आहे झेल पूर्ण केलेला आहे. कुका कुठली प्रकारची चुका करत नाही आणि कल्पेश शेलकेला माघारी परतावं लागेल. थोडीशी घाई केली असं म्हणता येईल कारण कल्पेशकडे क्षमता होती. ज्याप्रमाणे कल्पेशची फलंदाजी आहे आक्रमक फलंदाजी आहे. आखूट टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट फाईन लेगचा जो क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेगचे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी कुठल्या प्रकारची चुकी केली नाही. आणि पहिला हादरा खरं तर मोठा हादरा म्हणावा लागेल अजय कल्पेश शेळकेच्या रूपानं. बिल्कुल सही कहा आपने सचिन. बड़े टारगेट का पीछा कर रही है अमर स्पोर्ट्स कास्ने टीम और बात से ही खेलने हैं. गेंद भी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी उसका फायदा नहीं उठा पाए कल्पेश. इस बार लेट कट का इस्तेमाल बहुत ही शानदार स्ट्रोक नजाकत भरा स्ट्रोक. गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर. 4 रन प्रवीण के बल्ले से. प्रवीण गगे छोटे कद के खिलाड़ी है लेकिन बड़ी ही उच्च कोटि की बल्लेबाजी कर सकते हैं और वो पहले मैच में भी देखने को मिला था. ये देखिए गेंद को आने दिया उन्होंने केवल ढकेल दिया है. बैट का फेस अंतिम क्षणों में खोला और गेंद को निकाल दिया शॉर्ट थर्ड मैन और गली के बीच में से 4 रनों के लिए. अच्छे फॉर्म में चल रहे हैं प्रवीण गगे. इस बार फुलर लेंथ ड्राइव कर दिया है. गेंद बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए. गेंद जा रही है वाइड स्टिप मिड विकेट की तरफ. वहाँ पर मिसफील्ड देखने को मिल रहा है लेकिन बैकअप करने के लिए दूसरे खिलाड़ी तुरंत पहुँच गए थे. वहाँ पर पंकज मयूर ने हालांकि अच्छा प्रयास किया था लेकिन उनके हाथ से गेंद चिटक गई थी. सिर्फ 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 5-1 विकेट के नुकसान पर. 75 रनों का टारगेट 4 ओवर्स में. मयूर दड़वी के पास स्ट्राइक. लंबे लंबे शॉट्स खेल सकते हैं. बढ़िया गेंद बैक ऑफ लेंथ. जब शॉर्ट पिच गेंदबाजी करते हैं बबलू तो थोड़ा तेज़ करते हैं और शायद वही वजह है कि पहली गेंद पर उनको विकेट भी मिला. बैट्समैन ठीक तरह से पोजीशन में नहीं आ पाए थे शॉट खेलने के लिए.
इस बार बढ़िया पोजीशन में आते हुए गेंद को उठा के खेल दिया है 6 रनों के लिए। आहेत काय गोलंदाजी केली आदल्या सामन्यामध्ये, आधीच्या सामन्यामध्ये बीसीसी बोरिवली विरुद्ध या खोत यांना पूर्णपणे बांधून ठेवलं होतं. आणि या सामन्यामध्ये प्रवीण गगे यांच्यासाठी हे नवीन प्रश्न, आता कशा पद्धतीने उत्तरं देत आहेत प्रवीण गगे हे पाहणं उत्सुकतेचं राहील. ज्याप्रमाणे प्रवीण गगे यांची फलंदाजी आहे, भूषण ते मात्र गती कमी केली होती. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू खेळून काढलाय गोलंदाजा डोक्याच्या वरनं. क्षेत्ररक्षक बबलू पाटील येत आहेत लॉंग ऑन वरनं, तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण करतायत आणि एका धावेने धावसंख्या पोहोचते 12 या धावसंख्येवर. पहिला गडी खरं तर कल्पेश शिल्के बाद झाल्यानंतर थोडंसं दडपणामध्ये फलंदाजी करतो अजय अमरस्फोट कासने संघ. जी हाँ, प्रेशर तो रहेगा ही क्योंकि टारगेट बहुत ही बड़ा है। पहाड़नुमा स्कोर हासिल करना है मैच को जीतने के लिए अमर स्पोर्ट्स कासनी टीम को, और ऊपर से गेंदबाजी भी बहुत ही ज़बरदस्त है कुक से टीम की। पहला ओवर बबलू ने किया, दूसरा ओवर भूषण पाटिल करते हुए, साथ में बंटी एक और अच्छे गेंदबाज है, मयूर पाटिल को हम कैसे भूल सकते हैं। तो एक से बढ़कर एक गेंदबाज है कुक से टीम के पास। अगली गेंद इस बार शॉट ऑफ लेंथ वेट करते हुए बैकफुट पर जाकर सामने उठा के खेल दिया है, फील्डर मौजूद और बढ़िया कैच। मयूर पाटिल ने कोई गलती नहीं की और मयूर दळवी की पारी समाप्त होती हुई। जिथं मयूर दळवी याच्याकडे क्षमता होती, ज्याप्रमाणे जी फटकेबाजी आहे, अजूनही मोठे फलंदाज आहेत, मात्र चेंडू जसे जसे कमी होत आहेत त्यामुळे दडपण वाढेल. धावाही जमा करायच्या आहेत, चेंडू कमी आहेत, गडीही बाद नाही झाली पाहिजे याची दुहेरी दडपण असेल फलंदाजांवर. आणि उद्या ठीक 2 वाजता इथे जे आपले कसनेगावचे इंस्टाग्राम किंग आहेत प्रतीक बोटकोंडले यांची मुलाखत होणार आहे. तर सर्वांनी विनंती आहे की आपण तयार राहायचं. दुपारी ठीक 2 वाजता प्रतीक बोटकोंडले म्हणजे डग्गू याची मुलाखत होणार आहे ना. त्यांच्या समवेत असणारे प्रतीक दलवी म्हणजे आमचे मराठी शाळेचे डॉन. और वो मुलाकात जो है वो इंस्टाग्राम पर भी लाइव रहेगा। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फिर से बढ़िया गेंद, बहुत अच्छी फिरकी देते हैं गेंदों को। पिछली गेंद भी जो विकेट उन्होंने प्राप्त किया, हालांकि थोड़ी सी शॉर्ट थी लेकिन काफ़ी टर्न हुई थी। उस गेंद को कहीं ना कहीं स्क्वायर लेग की तरफ खेलते बैट्समैन तो शायद बात बन सकती थी, लेकिन सामने खेला गया था काउ कॉर्नर की तरफ, वहाँ पर फील्डर मौजूद थे, मिस टाइम कर बैठे थे मयूर अपने शॉट को। प्रवीण गगे भी काफ़ी दबाव महसूस करते हुए चौके से ज़रूर उन्होंने अपना खाता खोला था, लेकिन उसके बाद बढ़िया गेंदबाजी, 2 स्लिप्स तैनात की गई है। फुल टॉस, देखिए ये दबाव का नतीजा है कि फुल टॉस गेंद का भी फ़ायदा नहीं उठा पाए। एक और डॉट गेंद और ये मैच बिल्कुल एक तरफा चल रहा है। मैच के ड्राइविंग सीट पर पीजी स्पोर्ट्स कुक से टीम, और इस पूरे मैच में पैसेंजर की तरह नजर आई है अमर स्पोर्ट्स कासनी टीम। स्कोर रुका हुआ है, टिका हुआ है, थमा हुआ है। 12 रन 2 विकेटों के नुकसान पर, और 63 रनों की आवश्यकता है अमर स्पोर्ट्स को मैच जीतने के लिए। बड़े शॉट की कोशिश की है, गेंद लॉन्ग ऑन की दिशा में, वहां पर वाइडिश लॉन्ग ऑन पर अच्छा कैच। फिर से मयूर पाटिल एक्शन में, एक और बढ़िया कैच। इस मैच में हमने देखा कि खेल के तीनों विभागों में आगे रही है कुक से टीम। अमर स्पोर्ट्स कासनी टीम की गेंदबाजी भी काफ़ी ढीली रही,
और उसके बाद फील्डिंग में भी काफ़ी गलतियां देखी हमने, ग्राउंड फील्डिंग खास तौर पर। 3 ऐसी गेंदें थी जिन पर चौके बचाए जा सकते थे, लेकिन फील्डर्स की गलतियों की वजह से ये गेंदें बाउंड्री के बाहर चली गई थी। हालांकि तारीफ तो करनी होगी कुक्सी टीम के बल्लेबाजों की, जिस तरह से बबलू और बंटी ने धुआंधार बैटिंग की। निश्चित आपण पाहिलं असेल आता येत आहेत गौरव गोंधली ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईकला आहेत अमर भोईर. गौरव गोंधली यांच्यासाठी पारितोषिक येत आहेत प्रत्येक षटकारासाठी अजयजी गगे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक प्रति षटकारास. 2 नए बल्लेबाज है क्रीज पर, गौरव और अमर। गौरव के पास स्ट्राइक, थर्ड मैन ऊपर, फाइन लेग ऊपर, डीप बैकवर्ड पॉइंट है, एक डीप कवर है, एक लॉन्ग ऑफ है, ऑन साइड में लॉन्ग ऑन काउ कॉर्नर डीप स्क्वेरिश मिड विकेट रखा गया है और एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग। इस बार अच्छा संपर्क, खड़े खड़े उछाल दिया है चेतन पाटिल के सिर के ऊपर से, 6 रन। आणि गौरवकडे हे जे फटके आहेत आपण पाहू शकता, ज्याप्रमाणे हे फटके डीप स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरनं खेळायचे असतात, इथे मात्र काऊ कॉर्नरच्या क्षेत्राच्या वरनं चेंडू खेळतात. चांगली गोलंदाजी आतापर्यंतच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे ती पीजी स्पोर्ट म्हणजे पांडुरंग गोंधली स्पोर्ट कुक्सी संघाकडनं. वारंवार चांगली गोलंदाजी. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, स्टेट ड्राईव्ह, अजय गगे यांच्याकडनं रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक आलंय गौरव गोंधी यांच्यासाठी. थोडीशी दुखापत झालेली आहे गौरव गोंधली यांना. जी हाँ, वो अपने हाथ में कुछ दर्द वहाँ पर महसूस कर रहे हैं। 10 गेंदों का खेल बचा हुआ है, 56 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए अमर स्पोर्ट्स कासनी टीम को। स्कोर हुआ है 19 रन 3 विकेटों के नुकसान पर। प्रणव हलके जात आहेत फर्स्ट एडिट बॉक्स घेऊन. खरं तर त्यांचं लाडकं नाव आहे बाब्या, मात्र प्रणव हलके असं नाव आहे. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर हे 5वा दिवस आहे आजचा आणि 5 दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल प्रणव हलके असतील, प्रतीक बोटकोंडले असतील, प्रतीक दळवी असतील, ह्या ज्या आमचे छोटे पाठीराखे आहेत यांनी मात्र इथे खरंच अप्रतिम कामगिरी केली. मग भावेश गोंधली असतील, हे सुद्धा व्यासपीठावर नेहमीच पाहुण्यांची व्यवस्था करण्यासाठी असतात. तर निश्चितच हे पाठीराखे आहेत. ही पुढील वर्षी मात्र चांगलं कार्य अमरस्फोट कासने आणि अमर क्रीडा मंडळ कासनेसाठी नेहमीच करतील. सचिन, थोड़ी देर के लिए खेल रुका हुआ है तो कल के शेड्यूल पर एक नज़र डाल लेते हैं। कल भी पीटीसी की 10 टीमें एक्शन में रहेंगी। कल ठीक सुबह 9 बजे खेल की शुरुआत होगी। छठा दिन रहेगा स्वर्गीय महादेव उर्फ भाऊ साहेब स्मृति कप 2021 का। कल का पहला मैच कबीर 11 खानिवली और गांव देवी सापे के बीच में। कल दूसरे मैच में चरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम के सामने चुनौती रहेगी मितेश 11 कुरुन की। कल के तीसरे मैच में संघर्ष समता नगर के सामने संघर्ष करना होगा धनेश 11 कुक्से टीम को। कल का चौथा मैच श्रावण स्पोर्ट्स भोकरी बनाम शिवशक्ति कोशिम्बी और कल का पहले राउंड का अंतिम मैच होगा फारिस 11 तलवली बनाम जय गणेश वाफाळे। उद्या मोठे सामने असणार आहेत. अमर याने जर 3 षटकार लगातार पूर्ण केले तर सन्माननीय मामा यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय अमर भोईरसाठी. खेल फिर से शुरू होता हुआ, मयूर की अगली गेंद, अच्छी गेंद थी इस बार, बहुत जल्दी खेल बैठे थे। मयूर की गेंदबाजी की यही खासियत है, उनके पास सटीक यॉर्कर्स भी है, लेग कटर बहुत ही बढ़िया डालते हैं। जब वो लेग कटर डालते हैं तो कंट्रोल उनका देखने लायक होता है, यानी कि जैसे वो चाहते हैं वैसे गेंदों को डिलीवर करते हैं। जब चाहा यॉर्कर डाल लिया, जब चाहा लेग कटर। अच्छी रफ्तार के साथ भी गेंदबाजी करते हैं मयूर। ये देखिए इस बार फास्ट एंड फ्यूरियस, इससे पहले कि बैट्समैन बल्ला चलाते गेंद निकल गई थी विकेटकीपर के हाथों में। एक और डॉट गेंद। अमर के पास स्ट्राइक है। अमर स्पोर्ट्स कासनी टीम पूरी तरह से बैकफुट पर। मात्र 8 गेंदों का खेल बचा है और जीतने के लिए 56 रनों की आवश्यकता है, यानी कि महज औपचारिकताएं शेष इस मुकाबले में। क्वार्टर फाइनल मैच है। इस बार थोड़ा सा अपने आप को रूम दिया था, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए, लेकिन खाली क्षेत्र में खेल दिया है। फील्डर बहुत दूर है, डीप बैकवर्ड पॉइंट से खिलाड़ी आते हुए गेंद पर, तब तक 1 रन लेने का अवसर। तो बहुत निराश किया है इस क्वार्टर फाइनल मैच में अमर स्पोर्ट्स कासनी टीम ने। सचिन, ये भी हो सकता था कि टॉस जीतने के बाद पहले बैटिंग भी कर सकती थी अमर स्पोर्ट्स। बड़ी टीम आपके सामने थी जो इस समय हम देख रहे हैं इन दिनों बहुत अच्छे फॉर्म में है, तो कहीं ना कहीं पहले बैटिंग करते हुए अच्छा टोटल यदि खड़ा किया जाता तो शायद कुछ अलग नतीजा हमें देखने को मिल सकता था। बढ़िया गेंद इस बार बड़े हड़बड़ाहट के साथ खेल पाए थे वहाँ पर गौरव गोंधली।
डॉट गेंद और इसके साथ ही ओवर की समाप्ति। 3 ओवर के बाद अमर स्पोर्ट्स कासनी टीम का स्कोर हुआ है 23 रन 3 विकेटों के नुकसान पर। निश्चित आपण अजय गर्दन आपण जे जे सांगितलं की ज्याप्रमाणे जर प्रथम फलंदाजी करू शकतो पण या आधीचे जे अमर स्पोर्ट्स कासने वर्सेस जे सामने झाले होते कुकसेचे या दोन संघादरम्यान, तर त्यामध्ये चेसिंगमध्ये दोन्ही सामने विजयी झाले होते. तर चेसिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. खरं तर हा निर्णय एकेरी निर्णय नसतो. गौरव गोंदी कर्णधार आहेत, मात्र संघाची टीम मिटिंगमध्ये जे ठरलं त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. जयेश शेलार वेलकम, वाशेरे गावचे आमचे भाचे आहेत आणि या स्पर्धेला शुभेच्छा आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेला आहे जयेश शेलार. स्कोर 20 हुआ है, थोड़ा सा करेक्शन है, 20 रन बने हैं। आखिरी ओवर की जिम्मेदारी महेश के कंधों पर और अब ये कुकसे टीम कर सकती है क्योंकि उनके पास काफ़ी सारे रन से बचाने के लिए पार्ट टाइमर गेंदबाज से भी गेंदबाजी कराई जा सकती है। वही किया है, महेश को मौका मिला है पहली गेंद पर 1 रन। शाम का भी मैच था, अंतिम मैच जब दिन का होता है तो कहा जाता है कि पहले बैटिंग करना हमेशा फायदेमंद रहता है। इस बार बहुत ही बढ़िया शॉट हुक कर दिया है गौरव ने, खाली क्षेत्र में गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। गजब का प्रदर्शन पीजी स्पोर्ट्स कुक्से टीम का आज पूरे दिन में देखने को मिला। खासतौर पर बबलू के नाम आज का दिन रहा है, ये कहा जाए तो गलत नहीं होगा क्योंकि उन्होंने 100 से अधिक रन बनाए हैं आज के दिन के खेल में। इस बार गेंद को टर्न कर दिया है डिप स्क्वायर लेग की तरफ, फील्डर तैनात है वहां पर। देखिए मैच बिल्कुल एक तरफा हो गया है लेकिन अभी भी 100% कमिटमेंट देते हुए वहां पर फील्डर पंकज थे वहां पर। मात्र औपचारिकताएं पूरी की जा रही है इस मैच की। कल पहला क्वार्टर फाइनल मुकाबला देखने को मिला था तलवली और डोले के बीच में। इस बार शॉट ऑफ लेन गेंद पुल कर दिया है और फील्डर के सिर के ऊपर से मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन। बड़े शॉट्स जरूर आ रहे हैं इस आखिरी ओव्हर में लेकिन काफी देर हो गई है। तर पहिल्या षटकामध्ये फटके येणं गरजेचं होतं, इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये फटके येत आहेत आणि अमर याच्याकडे क्षमता आहे. आपण पाहिला डीप स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये चेंडू पंकज आहेत, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि सामना जवळजवळ झुकलाय तो कुकसे पीजी स्पोर्ट कुकसे संघाच्या कडे आणि अमर स्पोर्ट कासने संघाकडनं बऱ्याचशा चुका झाल्या. क्षेत्ररक्षणामध्ये 4 बाउंड्रीज त्यांच्याकडनं क्षेत्ररक्षणावर भर द्यावी लागेल. यापुढील स्पर्धेमध्ये आपल्याला व्यवस्थित क्रिकेट खेळावं लागेल आणि हा शेवटचा चेंडू नाणे. आता इथे मात्र सामना विजयी झालाय पीजी स्पोर्ट कुकसे संघ आणि हा सामना पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेतून बाहेर गेलाय तो अमर स्पोर्ट्स कासने. एक मोठा संघ, आयोजकांचा संघ, या कासण्याचा संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय. खरं तर अभिनंदन विकी, माफ करा, पीजी स्पोर्ट कुकसे संघ आपलं खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक अमर स्पोर्ट कासने. आता उद्या दिवसामध्ये आपण भेटू. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. या सामन्यामध्ये 47 धावा ज्यांनी कुठून